काय रे, किती फोन करायचे तुला? एक बल्ब नीट करायला इतका वेळ लागतो का? आलोय ना मी. आलोय ना म्हणजे उपकार नाही केले. हे शांत बस ना, काम करू की नको? बरं किती वेळ लागेल? आता याचा बल्ब गेलाय, नवीन आणतो फिटिंग करून देतो. बरं जा जा. हम्म. काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? दिसत नाही का तुला? सॉरी, पुसून घेतो. आणि काळजी करण्यासारखं नाही आहे म्हणाले डॉक्टर. थोडा मेंटल स्ट्रेस झाला, त्यामुळे तिला थोडासा आराम करण्याची गरज आहे. बट रेस्ट एव्हरीथिंग इज फाईन. सर, हेच ते मृत्युंजय बंगल्याचे मालक क्षितिज निंबाळकर. हॅलो. हॅलो, मी संजय, TV 27 न्यूजचा चॅनल हेड. सर, तुम्हाला मी माझी करेक्ट ओळख करून देतो. तुमच्या चॅनलचा स्टाफ ज्या घरात इल्लीगली शिरला त्या मृत्युंजय बंगल्याचा मी मालक. ग्लॅड टू मीट यू. बरं झालं इथेच भेटलं. मला वाटलं होतं आपली भेट आता डायरेक्ट कोर्टात होती की काय. तुमच्या चॅनलमध्ये तुमच्या स्टाफला दुसऱ्याच्या घरात इल्लीगली कसं शिरायचं याचं चांगलं ट्रेनिंग देता तुम्ही. सफाईदारपणे करतात हे सगळं. वर शिरतात ते शिरतात, वर त्याच घर मालकावर आरेरावी, दमदाटी, धक्काबुक्की. इंटरेस्टिंग. मिस्टर निंबाळकर, जे काही झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. आमचे रिपोर्टर्स चुकून तुमच्या घरात शिरले. चुकून? सिरियसली? मला नाही वाटत कोणी चुकून शिरलं होतं. म्हणजे आता गार्गीचं मला माहित नाही, पण सारा नावाची तुमची जी रिपोर्टर आहे ती नक्कीच कुठल्या तरी इंटेन्शननी माझ्या घरात घुसली होती. मी पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणतो. सॉरी म्हणून काही उपयोग आहे का सर? माझ्या घरात जर कुणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कोणी घेतली असती जबाबदारी? तुम्ही घेतली असते का? तुमच्या चॅनलला फक्त ब्रेकिंग न्यूज करणं जास्त महत्वाचं वाटतं? नाही, तुम्ही जे काही म्हणताय ते बरोबर आहे. असं काही झालं असतं तर खूप प्रॉब्लेमॅटिक झालं असतं. पण गार्गीचा शोध तुमच्यामुळे लागला, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि पुन्हा असं काही होणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला. आय होप, कारण दिस इज फर्स्ट अँड फायनल वॉर्निंग फॉर यू. आत्ता मी लिगली काही ऍक्शन घेत नाहीये तुमच्या अगेन्स्ट, बट इफ देर इज अ नेक्स्ट टाइम, तुमच्या स्टाफला जरा नीट समजवा. पुन्हा माझ्या घराच्या आसपास सुद्धा कोणी दिसता कामा नये. डोंट वरी मिस्टर निंबाळकर, आय अश्योर यू.
यापुढे असं कधीही होणार नाही. अँड वन्स अगेन, या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. काकू ठीक आहेत ना आता? ठीक आहे. गार्गीला त्या घरातून कोणी वाचवलं? काल मी तिथे नव्हते, मला माझ्या कलिग्स कडून कळलं. काय कळलं? कोणी वाचवलं? मी राखणदाराला भेटू शकले नाही, पण हा राखणदार गार्गीची रक्षा करायला नेहमी तिच्या सोबत असेल. हे कसला माझं रे तुला? काय समजतो स्वतःला तू? संजय सर किती सिनियर जर्नलिस्ट आहेत तुला माहिती आहे? अरे केवढा मोठं नाव आहे त्यांचं. मग माणूस कितीही मोठा असला तरी शेवटी चूक ती चूकच. हे बघ, तुलाही माहिती आहे यात त्यांची काही चूक नाही. बॉस आहेत ना तुमचे. साहेब, बाजूला सरका, नाहीतर शॉक बसेल. अहो नाना, अशी सारखी सारखी रजा टाकून नाही येत आहेत. आता मला काय माहित होतं हे सगळ्या जमिनीचं लफड आता सुरू होईल म्हणून. नाही ठीक आहे, मी कळवतो. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तसला प्रकार आहे. काय झालं इन्स्पेक्टर?
एनी प्रॉब्लेम? काय नाही, आपल्या केसबद्दल काही नाही. तो माझा एक चुलत भाऊ आहे, तो जरा जमिनीवरनं नाटकं करतोय. माझ्या आई बाबांना जमीन पाहिजे म्हणून त्रास देतोय. त्यामुळे त्यांनी अर्जंटली गावाला बोलवलंय मला. हो, अच्छा. जायला हरकत नाही हो, पण इतक्या दिवसानंतर गार्गी सापडली आहे. तिचं कोडं सुटलं पाहिजे ना. सुटेल. सुटेल सुटेल म्हणाल, तुम्हाला काय जाते? त्या गार्गीला जाग तर यायला पाहिजे ना. कोणी आहे का? कोण हवंय तुम्हाला? फोटोपेक्षा प्रत्यक्षात चांगली दिसतेस. फोटो तुला तर वाट बघायला लागेल, पण आताच बाहेर गेलाय. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? त्याने तुला सांगितलं नाही का घरच्यांबद्दल? की त्याने सांगितले आणि तुला कळलेलं नाही? किती छान काढलंय गं तू चित्र. आणि तू अभि अभि गार्गी, गार्गी काय झालं बाळा? गार्गी काय झालं ग? गार्गी, are you okay? ती फॅमिली कशी आहे? कोणती फॅमिली? मृत्युंजय बंगल्यामधली ती लोक, ती सगळी कशी आहेत? गार्गी काय बोलते तू? हे बघ गार्गी, तिथे कोणी नव्हतं. असं कसं असेल? तिकडे ती माणसं होती ना, मी बोलले ना त्यांच्याशी. ती माणसं कशी आहेत? नाही गार्गी, कदाचित तुला भास झाला असेल. नाही, हा भास नव्हता. ती सगळी माणसं माझ्या समोर बसली होती. मी बोलले त्यांच्याशी. कशी आहेत ती सगळी माणसं? हा बाळा तू शांत हो आधी. हे बघा बाबा, त्यांना ना वाचवावं लागेल ना, तर खरंच त्यांना काहीतरी होईल. हे बघ गार्गी, तिथे खरंच कोणी नव्हतं ग. आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलंय. असं कसं होईल? होती ना तिथे. मी कोणाशी बोलले? मी कोणाशी बोलले? भूत होती का ती? हा हे बघा, भूतांवर माझा विश्वास नाहीये. ती सगळी माणसं, आई, ती सगळी माणसं ना अशी बसली होती माझ्या समोर. सगळी माणसं. ती अवनी होती ना, त्या लहान मुलीने मला सगळी चित्र दाखवली आणि त्या माणसाने बंदूक काढली आणि गार्गी 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 बाळा काय होतं? गार्गी, तू डॉक्टरांना बोल. गार्गी 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 बाळा काय होतंय? काय ग, आता बरं वाटतंय का? अगं लवकर बरी हो पोरी. तुला इथं कंटाळा येत नाही का? आता होळी आली, घरचे सगळी वाट बघत असतील तुझी. तुला सांगते, आमच्याकडे मोठी होळी असते बघ. आम्ही सगळे खूप मजा करतो. तुमच्याकडे पण असेल ना ग होळी? हो, आमच्याकडे पण असते ना होळी. तू बोलली? तुमची होळी झाली,
आता माझी होळी सुरू होणार. डॉक्टर तुम्ही तिकडे चला. काय झालं शुभदा? डॉक्टर ती समिधा आहे ना, समिधा, हा समीरा, तिचं काय? मी तिच्या खोलीत साफसफाई करायला गेलेले हा हा. तेव्हा ती काहीतरी बोलली असं वाटतंय मला. काय? हो डॉक्टर, मी स्वतः ऐकलंय. तुम्ही एकदा बघा ना तिला. ठीक आहे, चल. या. पण डॉक्टर, मी स्वतः आवाज ऐकला होता. तुम्हाला काहीतरी भास झाला असेल किंवा बाहेरून आवाज आला असेल. त्यांचं बोलणं शक्य नाहीये. रुचिता, इथे खाली एक दुकान आहे, तिथून चिप्स आणून देऊ का खायला? शट अप. ते शटअप काय शटअप, तू नख खातेस म्हणून बोलला तो. तुम्ही जा यार, मला ना खूप टेन्शन आलंय. अगं पाहिजे असेल तर बोल, आपण लगेच जातो खाली तुझ्यासाठी. हा ए पक्या, अरे परिस्थिती काय, भंकस कसली करतो तू? सॉरी. नीलय, मला गार्गीचं खूप टेन्शन आलंय यार. हे सगळं काय झालंय? आणि मगाशी ती काय बोलत होती? कोणती माणसं? मलाही तेच कळत नाही. बट डोंट वरी, यातून नक्कीच बाहेर पडेल. हा, तुम्ही माझ्या काकाला पाहिलं कुठे? तो आला होता इथे. नाही ग बाळा, आम्ही तुझ्या काकाला नाही पाहिलं, पण आपण त्याला शोधूया. चालेल? सांग बरं त्याचं नाव काय आहे? अगं बाई, तू पूर्ण हॉस्पिटल फिरत राहते आणि मग तुझ्या काकाला आणि मला तुला सगळीकडे शोधावं लागतं. हे बघ, आम्हाला पण कामं असतात. चल आता देते तुला तुझ्या काकाकडे. आणि हे बघ, आता इकडे तिकडे फिरायचं नाहीये. काय लोक असतात यार, या अशा ठिकाणी लहान मुलांचे हात कसे सोडू शकतात? नशीब त्या नर्स ओळखत होत्या म्हणून. जाऊ दे. मी काय म्हणतो, आपण एकदा गार्गीला बघून येऊया का? तिचं चेकअपही झालं असं. हो दादा, चल चल. चला.